why why women change at the age of 14 15 16 17 16-17 वर्षानंतर या वयात आल्यावर त्या चेंज होतात. या वयात आल्यानंतर त्यांची कॉलेज लाईफ स्टार्ट होते. ते आउट ऑफ द सिटी जातात किंवा बाहेर कॉलेजसाठी जातात. या अगोदर त्यांची लाईफ मोस्ट ऑफ द टाईम ते घरीच राहतात आणि घरचे लोक पण त्यांना बाहेर नाही जाऊ देत. घरचे रोकटोक करतात. त्यांच्याजवळ कोणता व्हेकल किंवा फोन पण बहुत कमी मुलींजवळ राहते. या अगोदर त्यांच्यावर कोणाचीही कोणत्याच मुलाची अटेन्शन नाही राहत. अटेन्शन राहते पण ते बेसिकली ते बच्चे राहतात. जे त्यांच्या वयाच्या बरोबरीचे राहतात ते बच्चे राहतात. जे मुलं त्यांच्यासोबत बोलतात या वयाच्या अगोदर ते बच्चे राहतात आणि ते मर्द नाही राहत. आपले हालात आपल्याला मर्द बनवतात. आपले सर्कमस्टान्सेस आपल्याला मर्द बनवतात. बेसिकली त्या वयामध्ये मी असताना मी पण बच्चाच होतो. 15-16च्या वयाच्या अगोदर त्यांचा जो जीवन राहते तो बच्चोवाला जीवन राहते. त्यांचा दिमाग पण बच्च्यासारखा चालते. त्यांचा लाईफस्टाईल पुरा बच्चोवाला लाईफस्टाईल राहते त्यांचा. आणि या वयापर्यंत येता त्यांच्यावर कोणाचाही अटेन्शन नाही राहत. जर ते जरा जास्तच सुंदर असेल तर तिच्यावर तिच्या सिनियर्सची अटेन्शन देतात तिचे सिनियर्स. बेसिकली हेच गोष्ट आहे, अटेन्शनची गोष्ट आहे. अटेन्शन जेव्हा मुलींना प्युबर्टी हिट होते त्यांच्या 14-15 वर्षाच्या वयामध्ये त्यांच्या फिजिकॅलिटीमध्ये चेंजेस येतात. इन अटेन्शन स्पेक्ट्रम फॉर एक्झाम्पल मुलांना टू बी अट्रॅक्टिव्ह त्यामध्ये तुम्हाला तुमचे चांगले गुड जेनेटिक्स तुम्हाला पाहिजेत. तुम्हाला स्वतःवर बहुत सारा काम करणे राहते, बॉडीवर, फेसवर, पैसा टू बी गेट इन डेटिंग मार्केट. मुलींसोबत काय होते जेव्हा त्यांना प्युबर्टी हिट होते इतक्या जोरात हिट होते त्यांना दे बिकम अट्रॅक्टिव्ह. त्यांच्या जेनिटल्स एरियामध्ये चेंजेस येतात. बूब्स, ॲश, ऑल ऑफ दीज थिंग्स. आणि त्यांचे ते एरियाज हा एक प्रायमरी फॅक्टर बनते त्यांना अटेन्शन मिळण्यासाठी. आणि तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केल्या असाल, ज्या 15-16 वर्षाच्या मुली असतात त्या आपल्या बराबरीच्या मुलांसोबत नाही बोलत. त्या ट्राय करतात की त्या आपल्यापेक्षा मोठ्या मुलांसोबत बोलतील किंवा मोठ्या मुलांसोबत जास्त बोलतात. त्यांची इच्छा राहते की ते आपल्यापेक्षा मोठ्या मुलांसोबत एंगेज राहतील. 10वी 11वी 12वीच्या मुली तुम्हाला सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयर मुलांसोबत दिसतील. त्यांना मोठं मुलं आवडतात. बिकॉज वुमॅन हॅव अ नॅचरल टेंडन्सी टू चूज अ मॅन हू ओल्डर दॅन देन, बिगर दॅन देन, मोर इंटेलेक्च्युअल दॅन देन. मुली प्रिफर अ गुड एज डिफरन्स. त्यांची लाईफ अचानक चेंज होते या कारणाने, कारण त्यांच्याकडे अटेन्शनची एका वेळेस लाट येते. ऑब्वियसली दे बिकम अ हॉट. आणि तुम्ही बघाल 15-16 वर्षाची जी मुलगी राहते तिचा बंदा साधारण ॲव्हरेजच राहते. पण जेव्हा ते बाहेर कॉलेजमध्ये जाते, दे एंगेज इन पार्टीज, बड्डे पार्टीज वगैरे, घूमते फिरते, ट्रिप्स, ते त्या सर्व गोष्टी गो थ्रू होऊन जाते. आणि तिला समजून येते का तिच्या मागे मुलांची लाईन आहे. आणि ह्या सर्व गोष्टी बघितल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे ते आपल्या बंद्यासोबत का करते. तिला दिसून येते का तिच्या मागे मुलांची लाईन आहे. तिच्या इगोला इन्फ्लेट मिळते. ते आपल्या अटेन्शन इकॉनॉमीला इतका आपल्या डोक्यावर चढवते. तिला वाटते
सी इज ओनली वुमॅन इन दिस वर्ल्ड. आणि शायदही कोणता 16-17 वर्षाचा मुलगा इतका कॉन्फिडेंट राहत असेल, कारण त्याला व्हॅलिडेट करणारे तितके नाही राहत. आणि मुलींना कॉम्प्लिमेंट करणारे बहुत सारे लोक राहतात, का तू सुंदर दिसतेस, तू तिचा ड्रेसिंग सेन्स चेंज होते, नो मॅटर हाऊ शी लुक. ॲव्हरेज मुलींना कोणतेही स्टँडर्ड नाही राहत. दॅट्स वाय ॲव्हरेज वुमॅन कॅन स्लीप विथ हू एव्हर सी वॉन्ट्स, बट ॲव्हरेज मॅन कॅन नॉट. म्हणून मुलांना थोडा पेशन्स ठेवा जर तुम्हाला डेटिंग एक्सप्लोअर करायची असेल तर. बिकॉज तुम्हाला असं वाटत असेल का तुम्हाला सुरुवातीलाच एक बवाल मुलगी मिळेल, तर हे गोष्ट इम्पॉसिबल आहे. कारण तुम्ही ॲव्हरेज कॅटेगरीमध्ये येता आणि तुम्हाला तुमच्या बॉडीवर, तुमच्या फेसवर, तुमच्या सेक्शुअल मार्केट व्हॅल्यूवर काम करणे गरजेचं आहे. सर मी सेक्शुअल मार्केट व्हॅल्यूवर डिटेल व्हिडिओ आणणार आहो. ह्या काही गोष्टी होत्या ज्या मुलींबद्दल होत्या. ओके, सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, पीस आउट.